आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बटाटा साबुदाण्याच्या कुरडया आणि चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहेत। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कुरडया बनवण्यासाठी इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा अगोदर आपल्याला 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे। 2 वेळा धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। तर हे पहा मी 2 वेळा साबुदाणा चांगला धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी आपल्याला साबुदाणा बुडून थोडंसं वरती आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं। हे पहा मी त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला। तर लगेच आपण आता झाकण काढूया आणि साबुदाणा कसा भिजलाय पाहूया। ह्या कुरडया बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा जास्त मोकळा सुटसुटीत भिजवून घ्यायचा नाही, थोडासा वल्ला राहिला पाहिजे। तर हे पहा अशा पद्धतीने साबुदाणा भिजला पाहिजे। मस्त मऊ साबुदाणा भिजलेला आहे। तर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। आणि इथं मी 1 किलो बटाटे कुकरला उकडून घेतले। तर बटाटे अगोदर चांगले धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये घालून त्याच्यात 1 ग्लास पाणी घालायचं आणि मध्यम गॅसवर 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मस्त बटाटे शिजतात। बटाटे उकडून मी चांगले गार करून घेतलेले आहेत। तर लगेच आता आपण बटाटे सोलून घेऊया। तर हे पहा बटाटे असे सोलून घ्यायचे सगळे आपल्याला। सगळे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत। तर लगेच आपल्याला बटाटे आता हाताने फोडून घ्यायचे आहेत। हाताने आपल्याला जेवढे बटाटे बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचे अगोदर। हे पहा मी बटाटा जमेन एवढं हातानेच बारीक करून घेतलं आहे। बटाटा आपल्याला एकदम चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथं मी एक मोठं भांडं आणि पुरण वाटायची चाळण घेतलेली आहे। तर आपल्याला चाळणीत थोडं थोडं बटाटा घालायचं आहे आणि पेल्याने किंवा पळीने बटाटा चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। चाळणीत थोडं थोडं बटाटा काढून घ्यायचं आणि आपण पुरण बारीक करतो अगदी तसंच बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। एवढं बटाटा बारीक करून घ्यायला फक्त 2 ते 3 मिनटं लागतं, ह्याच्यापेक्षा जास्त वेळ बिलकुल लागत नाही। तर सगळं बटाटा आपण असं बारीक करून घेऊया। ह्या कुरडया बनवायच्या खूप सोप्या आहेत आणि खूप मस्त लागतात खायला। ह्या कुरडया तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा उपवास नसेल तरीसुद्धा बनवून खाऊ शकता। तुम्हाला जर एखाद्या वेळेस खिचडी खायचं मन नसेल तर तुम्ही ह्या 2-3 कुरडया तळून त्याच्यापासून मस्त असा चिवडा बनवून खाऊ शकता। खूप मस्त लागतो। चिवडा कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे पहा इथं मी सगळं बटाटा बारीक करून घेतलं आहे। तर लगेच आपण आता भिजवून ठेवलेला साबुदाणा सुद्धा ह्याच्यामध्ये लगेच बारीक करून घेणार आहेत। बटाटा बारीक करून घेतले अगदी तसंच आपल्याला साबुदाणा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे। चाळणीत थोडा थोडा साबुदाणा काढून घ्यायचा आणि पळीने छान बारीक करून घ्यायचा। हवं तर अगोदर बटाटा आपण बारीक करून घेतलेलं बाजूला काढून ठेवायचं आणि साबुदाणा बारीक करून घ्यायचा, नंतर एकत्र केलं तरीसुद्धा चालेल। तर हे पहा इथं मी साबुदाणा सुद्धा सगळा बारीक करून घेतलेला आहे। तर आपण चाळणीला चिटकलेला साबुदाणा चम्मचने सगळा काढून घेऊया। बटाटा आणि साबुदाणा मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे। तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण जिरे, तिखट आणि मीठ घालणार आहेत। 1 चम्मच जिरे घालायचे। जिरे तुम्ही उपवासाला खात असलात तर घाला, नाही तर नाही घातले तरीसुद्धा चालेल। अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं। लाल तिखट तुम्हाला नसला घालायचं तर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक करायच्या आणि त्या ह्याच्यामध्ये घालायच्या। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं चांगलं हाताने आता मिक्स करून घ्यायचं। लाल तिखट अगदी थोडंसं घालायचं, जास्त घालायचं नाही। जास्त लाल तिखट जर घातलं तर कुरडया लाल होत्या ना। तर हे पहा मी सगळं चांगलं हाताने एकजीव करून घेतलेलं आहे। तर लगेच आता ह्याच्या आपण कुरडया बनवायला घेऊया। कुरडया बनवण्यासाठी इथं मी असा सोऱ्या घेतला आहे आणि त्याला जी जाड शेव बनवायची प्लेट असती किंवा कुरडया बनवण्यासाठीच असती ती प्लेट बसवून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेलं बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचं। मिश्रण भरताना चांगलं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये, म्हणजे कुरडे बनवताना मध्ये मध्ये तुटणार नाही। हे पहा मी सोऱ्यात बसन एवढं मिश्रण भरून घेतलं आहे। तर लगेच ह्याच्या आता आपण कुरडे बनवायला घेऊया। कुरडया बनवण्यासाठी मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सगळ्या कुरडया मी बनवून घेणार आहे। झाकण बंद करायचं आणि हे पहा अशी कुरडे बनवून घ्यायची आणि किती छान कुरडे बनवता येते पहा, खूप मस्त कुरडे तयार होती। सोऱ्यामध्ये मिश्रण भरताना छान दाबून भरून घ्यायचं, म्हणजे अशी कुरडई छान बनवता येते, मध्ये मध्ये कुरडे तुटत नाही। आणि किती छान कुरडई तयार झाली पहा, खूप मस्त झालेल्या आहेत कुरड्या। तर सगळ्या कुरड्या आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायच्यात। हे पहा मी सगळ्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत।
आणि खूप मस्त झाल्यात कुरड्या. तर ह्या कुरड्या आपल्याला तर 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात. कुरड्या उन्हामध्येच वाळून घ्यायच्या म्हणजे 2 दिवसात मस्त सुकतात. उन्हामध्ये वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर कुरड्या खराब होत नाहीत, एकदम मस्त राहतात. तर हे मी 2 दिवस उन्हामध्ये कुरड्या वाळून घेतल्यात आणि मस्त कडक वाळून घेतलेल्या आहेत. तर थोड्याशा कुरड्या तुम्हाला मी तळून दाखवते किती छान फुगतात. कुरड्या तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या कुरड्या तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुरडे सोडायची. तेलात कुरडे सोडले की किती छान कुरडे फुगली खूप मस्त कुरड्या फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झाल्या आहेत. तर थोड्याशा कुरड्या मी अशाच तळून घेते. तर हे इथं मी थोड्याशा कुरड्या तळून घेतल्यात आणि खूप मस्त झालेल्या आहेत. किती छान कुरड्या फुगलेल्या आहेत खूप मस्त फुगलेल्या आहेत कुरड्या आणि खुसखुशीतसुद्धा तेवढ्याच झाल्या. तुम्ही उपवासाला अशाच कुरड्या खाऊ शकता किंवा ह्याच्यापासून चिवडासुद्धा बनवून खाऊ शकता. थोडासा चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवते. त्याच्यासाठी दुसऱ्या बाउलमध्ये थोड्याशा कुरड्या आपण मोडून घेऊया. आणि हे कुरडे मोडतानाच तुम्हाला अंदाज येत असेल किती छान खुसखुशीत झाल्यात. कुरड्या मोडताना जास्त बारीकसुद्धा करायचं नाही चुरा त्याचा. हे अशा थोड्याशा कुरड्या मोडून घ्यायच्या. तर इथं मी थोड्याशा कुरड्या मोडून घेतल्यात आणि आता ह्याच्यात घालण्यासाठी आपण थोडेसे शेंगदाणे आणि ते तळून घेऊया. चिवड्यात टाकण्यासाठी आता थोडेसे शेंगदाणे मी तळून घेते. तर हे थोडेसे शेंगदाणे तेलात टाकायचे आणि मध्यम गॅसवर त्याला एकसारखं हलवीत राहायचं. आणि आपण कोणत्याही दुसऱ्या चिवड्यासाठी जसे शेंगदाणे तळून घेतो तसे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जास्त काळे करायचे नाही. तर हे आम्ही शेंगदाणे तळून घेतलेत आणि लगेच आपण आता काढून घेऊया. तर प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकायचा आणि त्याच्यावर शेंगदाणे काढून घ्यायचे. शेंगदाणे काढून घेतले की आपण थोडेसे काजू तळून घेणार आहेत. तर मी इथं 9-10 काजू घेतलेत, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. काजूचे हवे तर तुम्ही 2 तुकडे करून तळून घेऊ शकता. तर हे थोडेसे काजूसुद्धा तळून घेतलेले आहेत मी, ते पण आपण लगेच काढून घेऊया. लगेच आपण त्याच्यामध्ये थोडेसे मनुके तळून घेऊया. मनुके तुम्हाला आवडत असले तर घाला, नसते ना आवडत नाही घातले तरी चालेल. तुम्हाला जे आवडतं ते तळून त्याच्यामध्ये घालायचं आणि मनुके तेलात सोडले की हे असे फुगतात. छान फुगले की लगेच आपण मनुके काढून घेऊया. मनुके काढून घेतले की 2-4 हिरव्या मिरच्या बारीक करायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर हे आम्ही 4-5 हिरव्या मिरच्या चांगल्या बारीक करून घेतल्या आणि तेलामध्ये थोडेशा आपण तळून घेऊया. हवं तर तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हिरवी मिरची तळून घेऊ शकता. हिरवी मिरची तळून घेतलं की काढून घेऊया. आणि हे आम्ही सगळं तळून घेतलेलं आहे. लगेच बारीक करून ठेवलेल्या कुरड्यामध्ये घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये. मीठ आपण अगोदर कुरड्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम जास्त कुरड्या बनवून ठेवल्या आणि अशा पद्धतीने तुम्ही कुरड्या तळून किंवा त्याचा चिवडा बनवून वर्षभर खाऊ शकता. चांगल्या उन्हात कुरड्या वाळून ठेवल्या तर वर्षभर टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस खिचडी खायचं मन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा चिवडा बनवून खाऊ शकता. खूप छान लागतो खायला. हे किती छान आपला चिवडा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा आणि साबुदाण्याच्या कुरड्या आणि त्याच्यापासून चिवडा नक्की बनवून बघा आणि कसं झालं कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.